सगळ्यांच्या मनामध्ये दिवाळी आता वाकुल्या दाखवून निघाली आहे, परतली आहे, याची एक छोटीशी हुरहुर असेल. पण आपल्या नगरकरांची स्वर दिवाळी अजून संपलेली नाही आहे. उद्यापासून पुनश्च तुलसी विवाह समारंभाला सुरुवात होणार आहे आणि कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपण हा दीपोत्सव पुन्हा प्रारंभ करणार आहोत. आणि म्हणूनच ही स्वर दिवाळी ही आपल्या सगळ्यांना अशीच उजळून टाकते, आपल्या मनाचा कोपरा उजळून टाकते. या ठिकाणी आत्ता आपल्या नगरच्या कलावंताचं अतिशय सुरेख असं प्रस्तुतीकरण या ठिकाणी झालं. या सर्व कलाकारांचा आणि यानंतर द्वितीय पुष्प गुंफण्यासाठी आपण समवेत उपस्थित असलेले माननीय पंडित विजय कोपरकर सर यांना आपण ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहोत. या सगळ्याच कलाकारांचा परिचय, त्यांचा आपल्या नगरकरांकडून एक छोटासा स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी अनिकेत देऊळगावकरांना या ठिकाणी आधी निमंत्रित करते आहे आणि पंडित कोपरकरांनाही या ठिकाणी निमंत्रित करते आहे. सर्व कलावंतांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. अनिरुद्ध, आपणही यावं व्यासपीठाकडे. मी नम्र विनंती करते, आत्ताच अनिरुद्धजींना संवादिनीवर साथ केलेले मकरंदजी खरवंडीकर सर, तबल्यावरती साथ केलेले माननीय श्रीयुत शेखरजी दरवडे सर यांना इथे मंचावरतीच थांबण्याची विनंती करते. कोपरकर सर लगेचच उपस्थित होत आहेत आपल्यामध्ये. सर्व रसिकांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गर्दी हळूहळू होईल, परंतु आपण सगळे दर्दी या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल श्रुती संगीत निकेतनच्या वतीने मी मनापासून आपली ऋणी आहे. आपल्या द्वितीय पुष्पास आता काही क्षणातच प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी आपण या सर्व कलाकारांचा परिचय करून घेणार आहोत आणि त्यांचा एक छोटेखानी सत्कार समारंभही या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्या समवेत खास उपस्थित आहेत आपल्या अहमदनगरचे CA अशोकजी गुर्जर सर. मी त्यांनाही विनंती करणार आहे मंचावरती येण्याची. पंडितजी सभेमध्ये येत आहेत. आपण पुन्हा एकदा टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. पंडितजींना साथसंगत देणारे विवेक भालेराव तबल्यावरती, ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत. कृपया मी सर्व कलाकारांना विनंती करणार आहे की त्यांनी मंचाच्या समोर उपस्थित व्हावे. गुर्जर साहेबांनाही विनंती, कृपया त्यांनी यावे. आणि मी या ठिकाणी बोलवत आहे अनिकेत देऊळगावकर यांना. सर्व कलाकारांचा परिचय आणि स्वागत सत्कार अनिकेतजी करून देतील. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्रुती संगीत निकेतनच्या वतीने प्रस्तुत असलेल्या आपल्या स्वरस्मृती
पंडित विजयजी देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी आयोजित संगीत सभा आहे, या सभेमध्ये आज विशेष पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आहेत पंडित विजय कोपरकर सर, कैलासवासी डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि कैलासवासी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि विजयजी देशपांडे यांचे गुरुबंधू. आज त्यांचा लाभ आपल्याला झालेला आहे. मी माननीय अशोकजी गुर्जर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पंडितजींनी कृपया आपल्या सत्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पंडितजींचं स्वागत करूयात. आज नगरकरांना हा खूप मोठा अलभ्य लाभ आहे. त्यांच्या समवेत तबल्यावरती साथ करणार आहेत माननीय श्रीयुत विवेकजी भालेराव. तानपुऱ्यावर त्यांना साथ करत आहेत पंडितजींचे चिरंजीव तेजस. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्व नगरकर रसिकांकडून प्रथम पुष्प ज्यांनी गुंफलं त्या अनिरुद्धजीचे कौतुक आपण करूयात. अशोक गुर्जर सरांना मी विनंती करते की त्यांनी अनिरुद्धचंही कौतुक करावं. आत्ताच आपण जे आपल्याशी तबल्याच्या बोलांमधून बोलले ते शेखरजी दरोडे आणि ज्यांनी संवादिनीवरून आपल्याशी संवाद साधला ते माननीय मकरंदजी खरवंडीकर सर, या दोघांनाही मी या ठिकाणी निमंत्रित करते. त्यांनीही कृपया सत्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. शेखरजी दरोडे. माननीय मकरंदजी. मी आपणास मगाशी असं म्हटलं होतं की मकरंदजींची ही सगळी तळमळ, धनश्रीताईंची ही सगळी कळकळ ही आपल्या सगळ्या रसिकांची मळमळ थोडीशी कमी करते, पण त्याच्यासाठी लागतं ते अर्थबळ. आणि म्हणून आपले जे हे काही सगळे प्रायोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे हा सुंदर स्वरमयी सायंकाळ आपणा सगळ्यांना लाभली आहे, त्यांचा छोटासा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून SD असोसिएट्सचे श्रीयुत भंडगे गटणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कृपया येऊन आपला सत्कार स्वीकारावा ही विनंती. गुर्जर साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हे वचन सगळ्यांनाच माहिती आहे आणि खरोखरच आजच्या या कार्यक्रमालाही सद्गुरु स्वामी समर्थ संस्था सावली सोसायटी यांच्याकडूनही पाठबळ लाभलेलं आहे, त्यांचाही आशीर्वाद लाभलेला आहे. सद्गुरु प्रतिष्ठानचे माननीय श्रीयुत प्रमोदजी रसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत सत्कार स्वीकारावा. अशोकजी गुर्जर सरांना विनंती करते की त्यांनीही त्यांचा सत्कार करावा. प्रमोदजी रसाळ. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ सेवा मंडळ सावली सोसायटी गुलमोहर रोड यांचेही गिरीश धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीही कृपया मंचावरती येऊन आपला स्वागत सत्कार स्वीकारावा. गिरीशजी धर्माधिकारी. आणि खास या ठिकाणी आज उपस्थित असलेले अशोकजी गुर्जर साहेब यांचा सत्कार करून देण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते हेमंत धर्माधिकारीजींना. कृपया अशोकजींनी आमचा सत्कार स्वीकारावा ही नम्र विनंती. काहींची आशीर्वादाचा हात डोक्यावर असण्याचं जे भाग्य लाभतं तसं भाग्य या सगळ्यांना आहे आणि त्यापैकीच एक आहेत गुर्जर साहेब. धन्यवाद. आपण या मैफिलीच्या दुसऱ्या पुष्पाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी सर्व कलाकारांचा परिचय करत आहेत अनिकेत देऊळगावकर. पंडितजींचं गाणं ऐकण्यासाठी आपण सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तत्पूर्वी सरांना जे तबल्याची साथ करत आहेत श्रीयुत विवेकजी भालेराव सर, आपलं खूप खूप स्वागत. सरांचं प्राथमिक शिक्षण सुप्रसिद्ध तबलावादक संजय देशपांडे यांच्याकडे 2 वर्ष झालं. सध्या ते सुप्रसिद्ध तबलावादक गुरुवर्य पंडित उमेश मोघे यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. अनेक दिग्गजांना त्यांनी साथ संगत केलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमही केलेले आहेत. तसेच संवादिनीवर साथ करत आहेत श्रीयुत मकरंदजी खरवंडीकर सर. प्रत्येक नगरकर रसिक प्रेक्षक ज्यांना ओळखतो असे आमचे खरवंडीकर सर. त्यांचा फार परिचय मी देत नाही त्यांच्या सूचनेनुसार. आजच्या मैफिलीचे गायक पंडित विजयजी कोपरकर सर यांचा परिचय मी आपल्याला देतो आहे. आपले वडील त्या काळातील प्रसिद्ध कीर्तनकार गंगाधर बुवा कोपरकर. म्हणूनच मुळातच संगीताचे वातावरण आपल्या घरामध्ये होते. उपजत स्वरज्ञान, आवड आणि संस्कार आपल्यावर अगदी बालपणीच झाले. विष्णू दिगंबर महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला चांदोरकर सर, पुढे सुधाताई पटवर्धन, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे आपण विशारदपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सच्ची आस असणाऱ्या शिष्यापुढे गुरुचा शोध घेणे त्याला फार महत्त्वाचे असते. आणि याच विचारात असताना एक दिवस पंडित वसंतराव देशपांडे यांच्या मैफिली मागे तंबोऱ्याला बसण्याची संधी सरांना मिळाली. वसंतरावांच्या गाण्याचा आपल्यावर इतका परिणाम झाला की अवघ्या काही दिवसातच गुरु संशोधनाची आपली कामना पूर्ण झाली आणि आपण पंडितजींकडे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. संगीत, नाटक आणि शास्त्रीय संगीताची फार मोठी हानी म्हणजे वसंतराव देशपांडे आपल्याला सोडून गेले.
सरांनी पुढे 5 वर्ष त्यांच्याकडे शिक्षण घेतलं. एका बाजूला आपण इंजिनिअरिंगही पूर्ण करत होतात. पंडित वसंतरावांनी आपल्याला दिलेल्या मौल्यवान ज्ञानाने ते गेल्यानंतर सुद्धा उदासीनता न जोपासता आपण आपली संगीत तपश्चर्या सुरूच ठेवली. पुढे आपण आपलं संचित केलेलं ज्ञान घेऊन पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे पोहोचलात. मनाने मोठे असणाऱ्या पंडित अभिषेकींनी आपल्याला स्वीकारले आणि पुन्हा एकदा आपला हा गाण्याचा प्रवास सुरू झाला. तो आज तयागत यशस्वीपणे सुरू आहे. या आपल्या साधनेत अनेक पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले. मी सगळ्यांची नावे इथे सांगत नाही, पण अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा कला गौरव पुरस्कार, सुशील कुमार शिंदे ट्रस्टतर्फे दिला जाणारा सुशील स्नेह पुरस्कार, विश्व फाउंडेशनतर्फे विश्वेश पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे. सुलश्री प्रतिष्ठान यांच्याद्वारे ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांनी आपणास शिष्यवृत्ती प्रदान करून आपला गौरव केलेला आहे. स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा माणिक वर्मा हा पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे. सर, आजपर्यंत अनेक मैफिलीत आपण गायन केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मुंबई, सवाई गंधर्व महोत्सव पुणे, दीनानाथ मंगेशकर महोत्सव गोवा, कला अकॅडमी गोवा, पंडित अभिषेकी स्मृती समारोह मँगलोर, भजन सभा कलिकत केरळ, इंडियन नॅशनल सेंटर दिल्ली, फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, दुबई, फ्रान्स या देशामध्ये सुद्धा आपल्या गाण्याच्या मैफिली झालेल्या आहेत. विविध विषयांवर आणि रागांवर आधारित आपल्या कॅसेट्स उपलब्ध आहेत. अल्फा टीव्ही, ETV सारख्या वाहिन्यांवर आपण गाणे गायलेले आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे आपण श्रेणीचे कलाकार आहात. सर, आपल्याला शुभेच्छापर या मैफिलीच्या सुरुवातीला 2 ओळी फक्त. छंद होता बालपणीचा लय स्वरांशी खेळण्याचा, छंद होता बालपणीचा लय स्वरांशी खेळण्याचा, गुरुकृपेने अन्न मिळाला मंत्र त्याला साधनेचा, कष्ट आणिक स्फूर्तीने तो ध्येय मार्गी चालला, कष्ट आणिक स्फूर्तीने तो ध्येय मार्गी चालला, ध्यास आणि अभ्यास करूनही स्वर शरण जाहला, निश्चयाने निग्रहाने ध्येयपूर्ती जाहली, निश्चयाने निग्रहाने ध्येयपूर्ती जाहली, त्याच मंत्राने तयाची साधना सिद्ध झाली, त्याच मंत्राने तयाची साधना सिद्ध झाली. धन्यवाद सर. अतिशय संगीताची लगन होती त्याला. इतक्या प्रेमाने ते बुवांकडे 8-10 वर्ष शिकत होते आणि गाण्याचा अतिशय वेळ होतं. छान गाणं होतं त्यांचं. अशा रीतीने मला गावं लागणं हे फार दुःखदायक आहे. आज त्यांचा वाढदिवस असता, 61 असती तर मला अजून आनंद झाला असता. त्यामुळे त्यांच्या आठवणीकरता मी राग पटदीपनी सुरुवात करतो. विलंबित एकताल, अब मोरी नय्या आणि त्यानंतर द्रुतबंदिश आणि मग पुढे कसा मनात येईल तसं आपण गाऊयात. राग पटदीप. थोडा गेन मला द्या याच्यात. Oh
नैया उतार मोरी नैया मोरे
मोरी नैया मोरी नैया ओ तारा मोरी नहीं मोरी मोरी नहीं मोरी उतारो पारा आप मोरे मोरी ने उतारो पारा करो बरियारी नाद कुमार मोरी ने मोरी नैया बुतार मोरी नहीं मोरी नहीं उतारो पार करो बलिहार अब मोर भवसागर संसार भवसागर संसार भवसागर संसार सागर भवसागर संसार सार बलिहारी बलिहारी नाद कुमार बलिहारी
आगमुआत तिरची जाकर आरा बलिहारी नंद कुमार आरा आव मोरे नैया आव मोरे नैया ओ तारो आब मोरे नैया होता पारा मोरे नैया. बाहेरचा व्हॉल्यूम तुम्ही ठरवा हा, मी फक्त मॉनिटर सांगतोय कमी जास्त काय असेल ते. मोरे नैया होता पार बलिहारी मोरे नैया अब तारो पार बलिहारी अब मोरे नैया अब मोरे नैया होता पार बलिहारी नंद कुमार आव मोरे नैया आव मोरे नैया होता आव मोरे नैया होता आव मोरे नैया आव मोरे नैया आव मोरे नैया आव मोरे नैया मोरी नैया उतारो आव मोरे नैया आव मोरे नैया उतारो आव मोरे नैया आव मोरे नैया मोरे मोरे नैया उतार पार कर आव मोरे नैया आव मोरे नैया उतार पार बलिहारी आव मोरे नैया मोरे नैया उतारो पार मोरे नैया उतारो मोरी नैया उतारो मोरे नैया मोरी नैया
अब मोरी नैया अब मोरी नैया उतारो पार अब मोरी नैया उतारो पार अब मोरी मोरी नैया उतार पार मोरी नैया उतार अब मोर अब मोरी नैया उतार पार बलिहार अब मोर नैया मोरी नैया अब मोरी नैया उतारो पार अब मोर नैया गा 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 म गा रे सा प धा गा म गा रे सा सा गा म प गा सा गा म गा रे सा रे धा गा म गा रे धा मोरी नैया रे धा गा म प गा म गा रे सा गा म नि सा गा प नि सा गा म सा गा म प गा म गा रे सा नि धा प प नि सा गा म प नि ध प म प हा प मोरी नैया रे धा गा म प नि सा गा प नि धा म नि धा गा म सा गा म प नि ध प म प गा म रे सा नि प रे सा प म गा गा नि नि ध प सा सा नि गा गा रे सा नि ध प म प म गा रे सा अब मोरी नैया गा भ नि सा सा रे नि रे सा गा रे सा पनि सा ग म ग रे सा ग रे सा नि ध प म प हा ब मोरी नैया गा भ नि सा ग रे सा नि रे सा नि ध प म प नि सा नि ध प म प नि ध प ध प म प म ग रे सा नि ग ग ग ग ग रे सा म रे सा प म रे सा नि ध म रे सा नि ध प म प नि सा गा भ नि सा ग रे सा नि ध प म रे अब मोरी म ग म ग म रे सा नि ध म रे सा नि ध ग ग ग ग ग रे सा नि ध प म प नि सा सा ग म म रे सा सा ग म प नि ध म प र प म ग म प म रे सा अब मोरी नैया नि ध ध म प म ग रे सा सा ग म प म रे सा नि सा म ग म रे सा नि सा प म ध म प नि ध म प ध म ग म प म रे सा गा भ नि सा ग रे सा नि ध म नि रे सा नि ध म रे सा अब मोरी नैया नि सा ग रे सा नि ध म प नि सा नि सा ग रे सा नि ध म प नि सा म प नि सा ग रे सा रे नि सा ध प म प ग रे सा अब मोरी नैया रे सा ग म प ग म प नि सा
पाणी सा ग म ग रे सा नि सा ग रे सा रे सा रे रे सा रे द प नि सा नि द प नि द प म ग ग ग म प नि द म म द प नि द नि द म प नि द प म ग रे सा अब मोरी नहीं मोरी अब मोरी नहीं गा अब मोरी नहीं अब मोरी नहीं ये मोरी माला गहो ओ ये मोरी माला गहो ये मोरी माला गहो ओ 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 ये मोरी माला गहो ना गवो जैसे बने तो बेवाजी जैसे बने तो बेवाजी ये मोरी माला गहो ओ 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 ये मोरी माला गहो ये मोरी माला ये मोरी माला गहो ओ ये मोरी माला गहो ये मोरी माला गहो ना गवो जैसे बने तो बेवाजी जैसे बने तो बेवाजी ये मोरी माला गहो ओ ये मोरी माला गहो ओ ये मोरी माला गहो ये मोरी माला गहो ये मोरी माला
घे मोरी मला गव घे मोरी मला गव घे मोरी मला गव घे मोरी मला गव मोरी मोरी मान घे मोरी मला गव घे मोरी मला गव घे मोरी मला गव घे मोरी मला गव लागव जैसे बने तो बेवारी जैसे बने तो बेवारी ये मोरी मला गव गे मोरी मला गव नन नीरस दो दो गुती नन नीरस दो दो गुती नन नीरस दो दो गुती नन नीरस दो कर कर जतन कपारी ये मोरी मला गव ये मोरी मला ये मोरी